जो आपला आदरणीय पैलवान विलास देशमुख यांनी जो निर्णय घेतला होता की सचिव पदाचा मी राजीनामा देऊन मी याच्यातून आता जबाबदारीतून मुक्त होतोय, पण बऱ्याच दिवसापासून विलास देशमुख असन किंवा आम्ही सर्व वरिष्ठ मंडळी असन, आम्ही सर्व काय घडलं काय नाही हे सर्व आम्ही विचारून घेतलं। त्यावेळेस आम्हाला खऱ्या अर्थानं कळलं की विलास देशमुखची तळमळ कशासाठी होती। आज या बैलगाडी क्षेत्राच्या माध्यमातून बऱ्याच जणांचं पोट मला वाटतं या बैलगाडी शर्यतीमुळे चालू आहे आणि संसार बऱ्याच जणांचं चालू आहे। विलास देशमुखची फक्त एकच तळमळ होती की जो कोण तांबे होता तो इलेक्ट्रॉनिक मीडियाचं काम तो करत होता, मला वाटतं लाईव्हचं काम तो करत होता। फक्त विलास देशमुख यांनी त्याला रिक्वेस्ट केली की बाबा तू लाईव्हचं काम करतोय, तुला पैसे तुला त्या कमिटीकडनं मिळतात, त्याच्यामुळे तू फक्त तू लाईव्हचं एकच काम कर आणि तुझ्या जागेवरती जे अलाउन्सर असतील सगळे अलाउन्सर मंडळी असेल त्याच्यात प्रत्येकाला संधी मिळू द्या। त्यांचा उद्देश फक्त एक चांगला होता की बाबा प्रत्येकाला जे काही मानधन मिळेल ते सर्वांना मिळेल। याच्यातनं बऱ्यापैकी बैलगाडीवर मालक असतील किंवा चालक असतील किंवा सुट्टी मेकर असतील, झेंडा पंचांचं काम काय एका जागेवरती थांबून झेंडा टाकणे एवढं झेंडा पंचांचं काम आहे। आज त्या ठिकाणी मी तनवडे बापूंची तळमळ पाहतो की प्रत्येक गाडी व्यवस्थित उभी राहिली पाहिजे, व्यवस्थित सुटली पाहिजे, पण सुट्टी झालं की एक सुद्धा कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो। इथून पुढच्या काळात बापू झेंडा पंच तुमची जी युनियन असेल त्यांना एक विनंती आहे, तुम्ही ज्या दिवशी तुम्ही त्या कोणत्या मैदानाचं बाबा झेंडा पंचाचं तुम्ही जे काम करणार आहे त्या सर्व ज्या कमिटीला फक्त एक विनंती करायची, तुमची 10 मुलं आमच्या संघ असेल तर आम्ही तुमच्या त्या ठिकाणी उपस्थित राहील, नाहीतर आम्ही झेंडा टाकायला सुद्धा येणार नाही। जिथं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नावावरती जर मैदान होत असेल त्याच ठिकाणी समालोचक असेल, झेंडा पंच असेल किंवा बैलगाडीवान असेल आपला, या सर्वांनी त्या ठिकाणी जायचं। जर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं नाव नसेल तर त्या ठिकाणी कुणीही जायचं नाही आणि कोणत्या बैलगाडीवाल्यांनी सुद्धा जायचं नाही। आणि जर गेला तर ज्याची त्याची जबाबदारी ज्याची त्याची राहील। इथं बैलगाडी संघटना ही कुणाच्याही मागे उभी राहणार नाही। दुसरा विषय, गाडी फॉल झाली की सगळी भांडणं होतात, बरोबर का तात्या? तर ज्या प्रत्येकाचा ड्रायव्हर जो आहे त्या ड्रायव्हरांनी त्या नंदीची शपथ घेऊन सांगायची की बाबा माझी गाडी फॉल बाबा दिली। काय होतं पुढे आलं की निदर्शनात येत नाही, पाठीमागचं काही ठिकाणी लाईव्ह वाल्यांच्याकडून कधी कट होतं किंवा काही नजर चुकीने समजा ते देण्यात येत नाही। पण तो बैलगाडीवान काय करतो, ड्रायव्हर जो असतो ना तो अजिबात पुढे येऊन खरं सांगत नाही, तो मालकाला म्हणतो नाही नाही आपली बसली, अरे बसली पण तुझी गाडी चाकरी सोडून गेली हे का तुम्ही सांगत नाही? आणि ज्या ठिकाणी हे तुम्ही सांगत नाही त्यामुळे सगळी भांडणं काय होतात की बाबा निकालात कुणीच कमीपणा घेत नाही। आता मला वाटतंय तात्या म्हणले आम्ही वाईटपणा का घेऊ, बरं तुम्ही पैसे कमावता, तुम्ही थोड्यापैकी थोडं तरी खरं सांगा ना की बाबा हा बैल डबल पळलाय का, तर 100% पळलाय, एवढं तुम्ही खामटोक समालोचकवाल्यांनी तर 100% सांगितलं पाहिजे, कारण तेवढा वाईटपणा आपण घेतलाच पाहिजे। जो आज विलासनी विषय तळमळीने मांडला, खरंच ही आपली संघटना आहे। एक जर आज तुम्ही बघा पंढरीची वारी चालती, त्या वारीमध्ये एक मला वाटतं आता तुम्ही होता सगळी वारी तुम्ही सगळे होता, एक अध्यक्षांनी वर केला थांबायचं तर सगळ्यांनीच थांबतात, बरोबर आहे का? तसं तुम्ही बैलगाडीवाली का करत नाही? तुम्ही जर सांगितलं बाबा ह्या ठिकाणी या मैदानाला जाऊ नका तर तुम्ही का जात नाही? तुम्ही गेलं तुमच्या अन्याय झाला की संध्याकाळी परत त्या ग्रुपवर वाढायला सुरुवात करता की आमच्यावरती अन्याय झाला, मग ह्याच्यावरती अखिल भारतीय बैलगाडी संघटना काय करणार आहे? जसं शेतकरी एकत्र येऊन संघ जशी चालल्या तशी आपण बैलगाडी संघटना ह्या महाराष्ट्रात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललेली आहे आणि ह्याचा विचार आता राज्य शासन राजकीय नेते सगळ्यांनी पैलवानच्याच काय या सगळ्यांच्या संघटनेच्या पाठीमागे राहू आणि एखाद्याची चूक झाल्या चुकीचा परिणाम फार वाईट झालेला आहे। ही बैलगाडी क्षेत्र गुन्हेगारी क्षेत्र आहे, मुळात सांगतो ह्याचा आंडो पांडो कोण उतरत नाही, ह्यो सगळा रस्टीलन ठसाचं गडी यात आहे, तेव्हा काय होईल सांगता येत नाही आणि अशा घटना घडलेल्या आहेत। त्या स्टेपला आपण कोणीही जायचं नाही। झालेल्या घटनेवर सुद्धा आपण दुःख व्यक्त केले, घटना चुकीचीच आहे, परंतु आता इथनं पुढे अशा घटना घडू नये। कोण कोणाला कमी नाही, मी मोठा टाके असलो मला पण लय मोठा भारी कोण ना कोण तर पडतोय। आता हत्तीला जसं चिलाट भारी पडतंय तसं कोण बी कोणाला ठोकाठोकी करते, त्याचा गोळ्या घालते ती माणसं। तर जरा शांततेत घ्या आणि सगळ्यांनी आपल्या एका विचारानं संघटनेचं कसं कल्याण होईल
आणि संघटना चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात एक नेतृत्व तयार करूया अशी माझी अपेक्षा आहे. आणि तांबेला शेवायाबानी फोन करून 2 मिनिटात त्याची घेऊन बोलवून त्याला विषय संपवून टाकावा. आणि तांबेला सुद्धा विलास पैलवाननं माफ करावा अशी माझी अपेक्षा आहे. तांबे हा आपलाच माणूस आहे आणि गरीब आहे. गरीबातनं तो पुढे यायला लागलाय. त्याला ह्याने पण भरपूर साठवलंय पैलवान. कचाचा पहिल्यापासून करतात ती एखादं पर आता यायला लागलंय. तुम्ही पण घ्या समजून. पण त्याची एक चूक आहे की संघटनेचा निषेध करणं हा त्याची चुकीची गोष्ट आहे. त्याला सुद्धा याद घ्या. त्याला बी 4 रुपये मिळू द्या. नाही त्याची चूक आहे हे मान्य करतो. संघटनेचा निषेध केलाय हा त्याची चूक आहे. त्याला माफी मागायला लाव आणि सगळ्यांनी सौम्या गोम्याने सगळ्यांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं ह्यातनं पैसे मिळवा. आमच्या बैलवाल्यांची वाट लागायला लागली रोकड्या नाही. तुमचं पैशासाठी भांडण मिटवाय रोज याला कोण मोकळं आहे. पैलवान सांगेल ती योग्य निर्णय होतील. ओके. आता तुम्ही मगाशी म्हणला तात्या आम्हाला काल दिसले नाही. अगदी माझ्या पोराच्या पण तात्या दिसले नाही ती. आणि तिथं नाव घ्यायचं नाही. विलास पैलवान आहे तासवाडी तिथं अण्णा आहे ती. मी कायम सांगत असतो. लॉन्चिंग वाली ऐका तुम्ही. लॉन्चिंग वाली ही आमचा सुनील मोऱ्याचा आवाज करते ती बरोबर. सरासरी आवाज हा सगळ्यांचा एक सारखा जितोय. कोण माईकवर होता मला माहित नाही. पण जे आता जी MM नानांनी सूचना सांगितली आमचं राहू द्या जुनी मंडळी त्या कमिटीशी. मग हा विषय तुम्ही इतर जे बैलगाडी मालक आहेत तुमच्या तालुक्यातले त्यांच्यासाठी त्यांच्यापाशी का बोलला गेला. त्याच्यानंतर त्या तालुक्यातील विषय कोणत्या तालुक्यातला होता त्या तालुक्यातल्या कमिटीने त्याच्यावर आतापर्यंत काय निर्णय घेतला. जर एका व्यक्तीमुळे संघटना थांबत असेल ह्या 15 दिवसात असंख्य बैलगाडी मालकावर अन्याय झालेत. मग एका व्यक्तीमुळे जर आपली बैलगाडीची दिशा जर वेगळी जात असेल तर या अत्यंत गोष्टी चुकीच्या आहेत. आमचे बी भरपूर विषय आहेत. फक्त ते विषय मांडण्याच्या अगोदर विषय भरपूर आहेत. आम्हाला एकच दिसतंय की आबा आहेत पैलवान आहेत आप्पा आहेत सगळ्या गोष्टीत. उद्या आम्ही जे निर्णय धडाडीचे घेतोय मैदानात हे कुणामुळे घेतोय. तुम्ही आमच्या पाठीशी म्हणूनच घेतोय ना. आता काय प्रकार घडलेत मी पैलवानशी ते बोललेलो आहे. आम्ही एखादा निकाल दिला बैलगाडी मालकाला बोललो तर बैलगाडी मालक नंतर फोन करून येतात अंगावरती. आयोजकांना काय घेणं देणं नाही. आयोजक मैदान पार पडलं चांगलं मैदान झालं तो आपला दुसऱ्या दिवशी फोन उचलत नाही. तुझ्यामुळे असा प्रकार घडला. एखाद्या निकालामुळे बैलगाडी मालक माझ्या अंगावर येतोय. बऱ्याच ठिकाणी मला असे प्रकार घडलेत की वैयक्तिक माझ्या अंगावर लोक आलेत. मी त्या गोष्टीला सक्षम आहे की ही निषेधाचं टाकलंय बैलगाडी मालकानं. त्या स्वतः तांब्यानं काही टाकलेलं नाही पोस्टर बॅनर. तरी सुद्धा तो गरीब आहे. त्याला मी सरळ सविस्तर सगळं सांगितलं. तो म्हणतो माझं मी व्हिडिओ करून टाकायची व्यवस्था करतो. मला काही पैलवानाची दुश्मनी नाही. पण ह्या बैलवाल्यांनी त्याला पुढे करून त्याचं नाव बदनाम केलंय ही बी सगळ्यांनी माहिती असावं. त्यानं काय केलेलं नाही. कोणीच कमेंट करताना शहानिशा कुणीही केलेली नव्हती. ग्रुपवरती चर्चा करताना तुम्ही कमेंट ज्यावेळेस करताय त्यावरती वरचं बघून तुम्ही खाली टाकताय. पण ती वर असं का टाकलंय. कुणी शहानिशा केली का बैल मालकांनी. एका उठून सांगा मी शहानिशा केली म्हणून. कुणीही शहानिशा केली नाही. किंवा विलास पैलवान याविषयी बोलले का याची कुठल्या बैल मालकाने शहानिशा केली का. कुणीच केली नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ फक्त आणि फक्त समालोचक संघटना आहे. मी डायरेक्ट बोलतो नाही कोणाला नाव घेऊ द्या. यांचं काम होतं समालोचना करण्याचं की तुमचे एक 10-15 समालोचक आहेत त्यांना एकत्र करा. गणेशला तिथं बोलवा आणि त्याला सांगा तुम्ही गणेश तू युट्यूबचं काम करतोयस बाबा. आपण आता मैदान तुमच्या तालुक्याचे असते तर बाबा तू युट्यूबच काम कर. 1-2 महिने समज अंदाजे ह्या सगळ्यांना थोडं थोडं मैदानात वाटणी यावी. आणि ह्याचं सगळ्यांचं भांडण फक्त आणि फक्त पैशासाठीच आहे. ऐका पहिला मुद्दा हे सर्व समालोचक सगळ्यांनी जर एकत्र मिळून त्यांचा विषय त्यांनी मार्गाला लावला असता तर ही बोलायची वेळ विलास पैलवानची आली नसती पहिली गोष्ट. आणि ह्यांनी सगळ्यांनी मिळून तो मुद्दा विलास पैलवान बोलायला लावला. ही पैलवानचं काम नव्हतं बोलायचं. हे काम फक्त संघटनेत त्यांचं होतं. तुमच्याने तुम्ही निसतारा ना. तुम्ही कशाला चांगल्या व्यक्तीला फॉलो करून तोंड कसे पडताय. आज बैलवाला पहिला तुम्ही दोन्ही बैल मालक निसतारा ना कुठला विषय असला तर.
तुम्ही तिसऱ्याला घ्या देशाला सांगणार होत मी आबा हे पायरा करून द्या बोलता काय विषयी. संघटनेची पहिली समाज चूक आहे, त्यांनी त्यांचं मिटवाय पाहिजे होतं. त्यांनी त्या गणेश तांब्याला बोलावलं नाही. मी विचारलं गणेश तांब्याला विषयी, बाबा तुमच्या समाज संघटनेची मिटिंग होती तर तू मिटिंगला का गेला नाही. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मला मेसेज असा त्यांनी टाकलाय की 7:30 वाजता वडूज येथे मिटिंग घेण्यात आली आणि परत हा त्याला पहिले विचारलं का की समाजाच्या संघटनेचा जो सदस्य आहे का, विचारलं का त्या विचारलं तो संघटनेचा सदस्य आहे त्यांना यांनी पडताना त्यांनीच करून घेतलाय ऐका. त्याला पहिलं विचारलं गणेश तांबे तू समाज संघटनेचा सदस्य आहे का, त्यानं सांगितलं मी संघटनेचा सदस्य आहे. त्याला स्वतः प्रथमता त्यांनी सदस्य करून घेतलेला आहे. त्याचा ऐका त्या हे सगळं चुकलं. एकमेव संघटनेचं समालोचक संघटने चुकलंय आणि यांनी सगळ्यांनी त्या गणेश तांब्याला बोलता येत नाही म्हणून विलास पालवानला पुढे केलं. पण कोणत्याही गोष्टी विलास पालवानी सहजवर यांचं ऐकून घेऊन हॅलो विलास पालवांनी ह्यांचं ऐकून घेऊन ह्यांना सगळ्यांना एकत्र करून चर्चा करणं तेवढे बी गरजेचं होतं. पालवानी स्वतः गरजेचं होतं आणि नंतर गणेश तांब्याला बोलवून घेतलं पाहिजे फोनवर चर्चा करण्यापेक्षा. गणेश तांब्याला असा समज झाला नीट ऐका, गणेश तांब्याचा असा गैरसमज झाला की विलास पालवान असे म्हणतात की तू मैदानात उतरायचं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला त्याच्यामध्ये की माझं पोटपाणी त्याच्यावरती चाललंय आणि तुम्ही माझ्या उदरनिर्वाहावरती बंधन आणताय असा त्या समालोचकाचा समज झाला. आणि हा समज तालुक्यातील काही बैलगाडी मालकापर्यंत पोहोचला आणि बैलगाडी पोहोचत त्यांना बी असं वाटलं की लगा आपल्या तालुक्यातला बैलगाडी समालोचक प्रत्येक मैदानात समालोचक नाव असतो अगर नसतो. पहिलं मैदान चालू करायचं तो स्वतः हजर असतो आणि ज्यांची नाव आहेत ना हे समालोचक नंतर हजर असतात. पण त्याला असं वाटतं की माझं चांगलं चाललंय समजून घेऊन मी मार्ग काढला असतो डायरेक्ट मला माझ्यामध्ये कशा घालताय हा त्याचा समज झाला. त्याला असं सांगितलं मला पहिलवान की मला समाज संघटने मिटिंगला बोलावणं गरजेचं होतं. बघ मी म्हटलं तू पहिली गोष्ट तू मिटिंगला का गेला तर त्यानं मला मेसेज सांगितला की प्रताप मेसेज टाकला की संध्याकाळी 7:30ची काहीतरी मिटिंग ओढून नाही. हे काढल्यानंतर जाऊ आपण माहिती काढल्यानंतर विषय तर त्यानं म्हणला मिटिंग त्यांनी पण दुसऱ्याची तासाला घेतली. मी काय त्या मिटिंगला गेलो नाही. पहिली चूक म्हणत तू गेला नसताना हा निर्णय घेणं सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे. तुला या समाजाने एकत्र घ्या पाहिजे होतं त्याला सांगायला पाहिजे होतं बाबा आपण 1 मिनिट फक्त ऐकून घ्या द्या. बघा तात्या मी तालुका अध्यक्ष म्हणून जेवढी मला माहिती घ्यायची होती ऐका नीट ऐका. मला जी माहिती आहे ती मी सगळ्या संघटनेसमोर मांडतोय. माझा ऐका स्पष्टीकरण काय त्याचं प्रत्येकाने देऊ शकता पण मला मी तालुका अध्यक्ष म्हणून मी दिवसभर ग्रुपवरती सगळं बघितलं काय कोण टाकतंय कोण काय करतंय. नंतर मी पहिलवानला फोन लावला योगावर त्यांचा मला फोन आला. पहिलवानी मला स्पष्ट विचारलं की तुम्ही ह्याच्यावर कमेंट का दिले नाही तर मी डायरेक्ट पहिलवानला सांगितलं पहिलवान मी 30 वर्ष झालं बैलगाडी संघटनेत आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आहे. मी आतापर्यंत कोणत्याही गोष्टीचा शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा निषेध करत नाही आणि कुठल्याही गोष्टी डायरेक्ट आरोप करत नाही. आजपर्यंत सगळं प्रत्येक ग्रुपवरती शेवट मी काहीतरी असेल ते मांडतो आणि ह्या दोन्ही प्रकरणात पैलवानची अजिबात चूक नाही. निषेध टाकण्याला मी चुकीचं म्हणत नाही. नीट ऐका सगळ्यांनी ही सगळी चूक समालोचकांचे त्यांच्यामुळे पैलवान बोलले पैलवानच्यामुळे तिकडे बैल मालक दुखावले गेले. त्यांना असं वाटलं सगळ्यांनी आमच्या तालुक्याला समालोचकाला बंद केली किंवा एखाद्या उदाहरणावर बंद केला असं बैल मालकांना समजतात. आणि हे मला दुपारी कधी घडलं माहिती आपण 5 वाजता मला समजलं. याच्यावरती ऐका तात्या थांबा याच्यावरती ऐका स्पष्टीकरण थांबा तात्या तुम्ही जावा माझा विषय ऐका महत्वाचा ऐका हे मिटवायचा विषय हा मिटवायचा विषय ज्या कामाला खटाव तालुक्यामध्ये झाला आप्पा काटकरच्या घरी कुशेगाव मध्ये बघा समालोचकांचं काम होतं. खटाव तालुका अध्यक्ष तिथं आहे. खटाव तालुक्याच्या अध्यक्षाला फोन करायचं काम होतं. मला कोणीही फोन केलेला नाही. मला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव यांच्याबद्दल जे समजा संघटनेचा निषेधाचा वगैरे जो विषय झाला होता त्याच्याबद्दल मी माझ्या बाईट मध्ये पण सांगितलं होतं की आम्ही कुणाचे मालक व्हायला निघालेलो नाही कुणाच्यावरती बंदी घालायला निघालेलो नाही. जो काय असेल
तो गैरसमजातनं किंवा चुकीची माहिती दिल्यामुळं त्या माणसाला फोन केला गेला. परंतु समजा त्यांनी स्वतः त्याच्याविषयी बोलल्यानंतर त्यांनी तो निषेध बॅनर टाकला असता किंवा काय झालं असतं तर त्याच्याबद्दल बोलता आलं असतं. पण काही लोकांनी त्याला उगाच्या उगाच सपोर्ट करून म्हणजे संघटनेवरती उगाच चिखलफेक करायची म्हणून माझ्या अंदाजाने तो निषेधाचा बॅनर टाकला गेला. तर ज्यांनी कोणी टाकला असेल त्याला जबाबदार गणेश तांबेच आहे त्याच्यामध्ये, कारण विषय त्याच्यावरनं झाला होता. तो त्याची माफी मागायची तयारी आहे. विलास पैलवानांशी बोललो आम्ही. विलास पैलवानांचं बी असं म्हणणं आहे की बाबा त्यांनी कुणाच्या सांगण्यावरनं टाकला किंवा कुणी त्याच्या व्यतिरिक्त कोणी टाकला पण जबाबदार तोच आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे. की त्यांनी पण कबूल केलेलं आहे. मला वाटतं नाना कोणत्यावर बोलला तो तर तो ते करत. तालुका अध्यक्षांनी रवी फाळकेंनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. मला असं वाटतं बरं का कधी कधी की संघटनेचं चाललेलं काम अतिशय व्यवस्थित चाललेलं होतं. 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी कुठेही कुठलाही प्रकार घडत नव्हता. परंतु फक्त त्या दिवशी एकच खटकलं की विलास पैलवान यांनी सेक्रेटरी पदाचं कामकाज थांबवल्यानंतर सर्वसाधारण बैलगाडी मालक किंवा सर्वसाधारण बैलगाडी मालक म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे पदाधिकारी होते तालुका लेवलचे किंवा समालोचक संघटना असेल किंवा युट्यूब संघटना असेल यांनी त्यांची भूमिका मी त्या ग्रुपवरती सुद्धा टाकलं की तुम्ही तुमचा सपोर्ट त्या माणसाला आहे का नाही. कमीत कमी त्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा म्हणून किती लोकांनी रिप्लाय केलं किंवा किती लोकांनी तुमच्याशी संपर्क साधला. त्याच्यामध्ये मग संघटनेचं कुणी असो अध्यक्ष असो सेक्रेटरी असो कुणी असो त्या माणसाला एक प्रश्न पडतो की आपण ज्या समाजासाठी काम करतो तो समाजच माझ्या पाठीमागे आहे का नाही हा मोठा प्रश्न पडतो. तुम्ही थांबवल्यानंतर 1000 सभासद आहेत त्या ग्रुप म्हणजे 1000 सभासदांमधनं 5-6 जरी रिप्लाय करायला पाहिजे होता की हे चुकले म्हणून. 1000च्या वर नाही 11. तुम्ही काय फक्त गंमत बघायला तो ग्रुप आहे का? मग कोण कोणाला शिव्या घालतं किंवा कोण कोणाला काय करतं हे बघायसाठी ग्रुप आहे का? काढून टाका कोण काय करत ती एक खंत मोठी आहे. दुसरी गोष्ट अशी की विलास पैलवानांची आम्ही सगळ्यांनी बोलून म्हणजे यापूर्वीच हे केलं. बोलल्यानंतर त्यांचं ते मत आलं की बाबा मला बैलगाड्या मालकांचा सपोर्ट आहे का नाही आहे हे कळणं महत्वाचं आहे. आणि त्यांचंच नाही आम्ही पण काम करत असताना इथून मागे आम्ही चालू करायसाठी काम केलं ना त्यावेळेस आम्ही तुमची सपोर्टची गरज म्हणजे वाट पण पाहिजे नाही कोणाची आणि आपोआप लोक पण जोडली गेली. परंतु आता हा खेळ फक्त सरळ काळासाठी आहे ना लोकांना कसं होत आहे काही लोकांना असं वाटतंय की संघटनेमुळे त्यांची समजा काय वशिलेबाजी चालत होती दुकानदारी बंद झाली ही लोक म्हणजे आता समजा गणेश तांबेचा विषय उचलायला कोणी लावला तर अशाच लोकांनी उचलायला लावला की ज्यांचं काय चालत नाही. त्याच्यामुळे पहिलवान माझं एक म्हणणं आहे की यांच्या म्हणण्याप्रमाणे की चांगल्या फळाला लोक दगड मारतात. तर आमची एक विनंती मान्य करून तुम्ही सक्रिय व्हावं. मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या गेली तुम्हाला विनंती करतो ती तुम्ही जरूर मान्य करताल ही माझी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट अशी की आज ह्या विषया व्यतिरिक्त आपलं मिटिंग घ्यायचं कारण असं होतं की बैलगाडा ज्या चालू असतो त्याच्यामध्ये काही घटक काम करत असतात. समूहाची संघटना असेल झेंडा पंच असतील मीडिया असेल लाईव्हवाले असतील तालुका कमिटी असेल तर सर्वप्रथम तालुका कमिटीला इथून मग आपले एक विषय असा झाला की तालुका कमिटीवरती पहिला नेमणुका झाल्या लोकांच्या. पण मला नाही वाटत की ह्या तालुका कमिटीमधले जेवढे नेमणुका झालेले लोकांचे त्या लोकांच्या नेमणुका झाल्या त्यांना त्यांचं काम माहिती तो फक्त माझी नेमणूक झाली एवढंच त्याला माहिती बरोबर दादा. मला सांगा कुणाला माहिती आपण काय काम करायचं. पहिली गोष्ट असं आहे की तालुका कमिटीवरती नेमणूक झालेल्या माणसांनी ज्या दिवशी तिथं पुकारलं जातं की अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावलीला अनुसरून किंवा त्यांच्या अधिपत्याखाली मैदान घेतलं जाईल. मग ते समजा बारामती तालुक्यातलं असेल किंवा आमच्या हवेली तालुक्यातलं असेल. मग हवेली तालुक्यातलं जर असेल ना तर हवेली तालुक्याचं समजा अध्यक्ष कोण आहे संतोष मोरकर त्या कमिटीला फोन करून विचारणं गरजेचं आहे किंवा तुमच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अखत्यारीखाली जर मैदान होत असेल तर आमचे 2 मेंबर तिथे येतील त्यांना ही सर्व माहिती द्या. पण त्या तालुका कमिटीच्या माणसांनी त्या यात्रा कमिटीबरोबर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं माहिती घेतली पाहिजे व बाबा ते जे क्षेत्र निवडले ते पळणे योग्य आहे का नाही पहिली गोष्ट तो रिपोर्ट दिला पाहिजे लोकांना.
दुसरी गोष्ट, त्यांनी यात्रा कमिटीने एक मान्य केलं पाहिजे की बाबा तालुका कमिटीचे 4-2 मेंबर तिथे असतील, त्यांना थर्ड अंपायर किंवा निर्णय घेण्याची त्यांची जी तिथं नेमणूक आहे ते त्यांनी पण मान्य केलं पाहिजे. नाहीतर त्यांना आपण सहकार्य करायला जातो, त्यांनीच परत आपल्या तालुका कमिटीने निर्णय जर मान्य नाही केला तर मग तिथं थांबून उपयोग नाही. बरोबर लक्षात आलं ना? तर हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपण तिथे गेल्यानंतर काम काय केलं पाहिजे. बरोबर, ठीक आहे, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावलीप्रमाणे मैदान होतं, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा तालुका प्रतिनिधी तिथं असणं महत्वाचं आहे, त्याला विचारणा झाली पाहिजे. आणि माझं म्हणणं असं नाही की तालुका प्रतिनिधी तिथं असताना समजा 4 असतील तर 4 पैकी 2 कमीत कमी येणार त्या समालोचकाच्या शेजारी थांबलं पाहिजे. प्रत्येक वेळेस विलास देशमुख असू शकत नाही त्या समालोचकाच्या शेजारी, किंवा आनंदापा असू शकत नाही, किंवा पैलवान असू शकत नाही. तर तुमचं तालुका कमिटीने इकडे तिकडे तोंडाला, मी बऱ्याच वेळा बघितलं की तालुका कमिटी इकडे तिकडे तोंडाला पाहते, असा अनुभव प्रत्येक ठिकाणी. त्या यात्रा कमिटीचा समालोचक समजा तिथं असेल तिथं थांबलं पाहिजे. तर आणि दुसरं असं की तिथं समजा तालुका कमिटीचा निर्णय मान्य नाही केला तर तिथं तालुका कमिटी निर्णय जर घेतला की बाबा हे मैदान व्यवस्थित चाललेलं नाही, त्यांचे काहीतरी चुका होतात आणि इथं काय पडायचं नाही, तर तिथं सर्व घटकांनी तिथं सपोर्ट केला पाहिजे. पहिली गोष्ट बैलगाडी मालकांनी केला पाहिजे, दुसरी गोष्ट समालोचकांनी केला पाहिजे, झेंडा पंचायत जो असेल झेंडा पंचांनी केला पाहिजे. म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अखत्यारीत काम करणारा समजा झेंडा पंच असेल किंवा इतर कोण घटक असेल, त्यांनी तिथं बंद करायचं ठरल्यानंतर सगळ्यांनी तिथनं निघून आलं पाहिजे, जेणेकरून यात्रा कमिटीवरती मोचक राहायचं नाही. ह्या पद्धतीत तिथं काम केलं पाहिजे म्हणजे संघटनेच्या तालुका कमिटीच्या जे सदस्य आहेत त्यांनी. आणि ज्याला हा वाईटपणा घ्यायचा नाही किंवा कुणाला तिथं काम फक्त नावापुरतं पद नको आहे, तिथं काम करायचे किंवा वाईटपणा घ्यायची जर तयारी नसेल तर त्या तालुका कमिटीवरती त्यांनी राजीनामा देऊन टाकला पाहिजे, असं माझं मत आहे. म्हणजे त्याने असा विचार नाही केला पाहिजे की बाबा आता आमची गाडी लॉबी मी कशी काय किंवा उपाययोजना कशी देऊन टाकायचं. त्याच्यानंतर तो समजा जो निर्णय दिलाय ते यात्रा कमिटी लागू करण आणि यात्रा आता बऱ्यापैकी असा निर्णय दिल्यानंतर बैलगाडा मालक सुद्धा मला फक्त मान्यच करायला लागले. परंतु पारदर्शकपणे त्या तालुका कमिटीच्या लोकांनी ते निर्णय घेऊन बिडिंग करून बोललं पाहिजे. नाही बोललं तर त्याला ते धडा देता अधिकार नाही. परवा दिवशी नमावरती मला मी काय म्हणलं, तुम्ही देतात 2 निर्णय, बरोबर आपला विषय झाला होता त्या दिवशी, बरोबर. एक निर्णय मी दिला, माझ्याशी संबंधित असलेला नेता मी देऊ शकतो, तोपर्यंत तुम्हाला द्या म्हणलं. अशा स्वरूपाचं जर काम करायचं असेल तर तालुका कमिटीने काम करावं, नाही त्या तालुका कमिटी म्हणजे मेंबरचं काम करायची इच्छा नसेल, दुसरा कोण भूतपूर्व असेल त्याला तिथं आपण नेमणूक करू शकतो. आता समालोचकांनी तिथं त्या मैदानावरती जे काही काम चाललेलं असतं त्याच्यावरती तालुक्याचे जे लोक म्हणजे तिथे गेल्या म्हणजे मैदान चालू व्हायच्या अगोदर त्या तालुका कमिटीमध्ये ज्या नेमणुका झालेल्या, समजा एका तालुक्यामध्ये मैदान आहे तिथं समालोचक जाऊन पहिला बसतो, त्या तालुका कमिटीमध्ये असलेल्या लोकांची नावं पुकारल्यानंतर त्याच्यापैकी जे काही हजर असतील लोक त्यांनी तिथं येऊन बाबा काम पाहिलं पाहिजे की पुकारलं पाहिजे. पहिले झेंडा पंचांना एक विनंती राहील की झेंडा पंचांनी ज्यावेळेस एखाद्या आयोजकाचं झेंडा टाकायची जबाबदारी घेतलेली असेल तर त्यांनी एक सांगितलं पाहिजे की मला 10 फाट्या असेल तर 10 फाट्यावरती 10 तुमचे कार्यकर्ते गाडी लावून घ्यायला हजर असतील तर मी झेंडा टाकेन, नाही तर मी झेंडा टाकणार नाही. कारण काय होत आहे की एकट्याने पळायचं आणि म्हणजे झेंडा पंच पण बाहेर आणि बाहेरचा आणि बैलगाडा मालक पण बाहेरचा असतो. तो वादिवाद किंवा बापूने मला बाहेर त्या सोड मारला अंक झालं तर लोकल माणूस असला ना 2 शब्दात सांगितलं गाडी मागते तर तो माणूस ऐकतो. त्याच्यामुळं झेंडा पंचांनी सुद्धा एक त्यांचं समजा काय स्वीकारला असेल ना तर त्यावेळेस त्यांना सांगितलं पाहिजे की मला तिथं 10 लोक माझ्या मदतीला पाहिजे. नंतर मीडिया बाबतीत आता एक तक्रार मोठी अशी आहे की जे कॅमेरे लाईव्ह शूटिंगचे त्यांची क्वालिटी त्यांनी सुधारली पाहिजे. नाही आता पिक्चर क्वालिटी आपली जी शूटिंग चालते ना चाकणला दिली. माझा मुद्दा हा त्या व्यक्तीशी नाहीयेच आहे, तो व्यक्ती माझ्या बरोबरीच्या त्या कॅपेबिलिटीला नाहीये. उद्या माझा पोरगा इथं नाही त्याची कॅपेबिलिटी किंवा तो व्यक्ती तुमच्या सर्वांच्या लेव्हलचा नाही, तो लहानच आहे. पण
ज्यावेळेस संघटनेविषयी आला त्यावेळेस माझी अस्मिता दुखावली गेली. प्रताप तात्या इथे त्या सुरुवातीला बोलताना त्याला किती मावळ भाषेत बोलत होतो. ज्यावेळेस निषेधाचा बॅनर पडला त्यावेळेस परकड घालून आला मी. तू बोल विलास देशमुखवर बोल. आता विलास देशमुखवर बोलले मी उत्तर दिलं ना. विलास देशमुख व्यक्तीच्या उत्तर द्यायला तयार आहे कुठल्याही प्रसंगात. मी ह्याच्या अगोदरही सांगितलं साम दाम दंड सगळ्या बाजूने मी तयारीत आहे. मला कोणी मला फिकर नाही पण संघटनेवर बोलायचं ना. संघटनेवर बोलला त्याला जशाच तसं उत्तर इथून मागही दिलं गेलं होतं आणि इथून पुढे कडव्या भाषेत दिलं जाणार. कारण की संघटना ही गोरगरिबांच्या प्रेमातून गोरगरिबांच्या आशीर्वादातून ह्या वरिष्ठांच्या कामकाजातून घडलेली आहे. त्यामुळे संघटना कोणी बोलायचं नाही. संघटनेची रूपरेषा संघटनेचं काम किंवा आज तुम्ही सगळे जमलाय बऱ्यापैकी तालुका संघटना जमल्यात. एक मध्यंतरीचा मुद्दा मी उपस्थित केला होता सभासद नोंदणीचा. त्याबद्दलही काही लोकांचे गैरसमज होते. बाबा बरोबर आहे का. काही लोकांचे तुम्हाला फोन आले संतोष मोडताना आले आमच्या युवा पदाधिकारी राहुल जगतापांना आले की 500 रुपये कशासाठी. ह्याच्या अगोदरच्या पैशाला कोण जिम्मेदार होता. आम्ही लई वेळा पैसे दिले. पण मी ज्या खानापूर पलूस किंवा पाटण ह्या मिटिंगला गेलो कडेगाव तालुका तिथं सांगितलं वकील साहेब आपण की हे 500 रुपये जे तुमचे घेतोय ना मी तिथे 100 ते जे कार्ड 170 रुपयाला मुंबईवाल्यांचं बनलं ते 100 ते 125 त्याच्यापेक्षा चांगलं कार्ड कायमस्वरूपी सभासत्वाचं कर्ज देता येईल ह्याचा प्रयत्न मी करतोय. उरलेले ते तुमचे पैसे ते आपण संघटनेचं अकाउंट खोललंय. ह्या सगळ्या वरिष्ठांच्या कानावर घातलंय मी. संघटनेचं पॅन कार्ड काढले संघटनेचं अकाउंट खोलले. त्या संघटनेच्या अकाउंटवर जी 10-20 लाख रुपयाची रक्कम जमा होईल ते ठेवायची. मध्ये ज्योतिराम ड्रायव्हर गेला रुपेश ड्रायव्हर गेला गणेश ड्रायव्हर गेला प्रशांत गेला. ज्योतिरामच्या घरी आम्ही 2,56,000 रुपये दिले सगळ्यांच्या माध्यमातून. प्रशांतच्या घरी 35,000 गेले. रुपेशच्या घरी 1.25 लाख रुपये दिले. ही तफावत न ठेवता सगळे एकसारखे तर जी रक्कम आपल्याकडे जमा होईल त्याच्यावर जे व्याज येईल त्यातून एखादा ड्रायव्हर जो संघटनेचा अधिकृत सभासद आहे त्याला जर दुर्दैवी मृत्यू आला तर त्याच्या कुटुंबाला संघटना म्हणून परिवार म्हणून 50,000 रुपयाची तात्काळ मदत आपण करणार संघटनेतर्फे. जर एखाद्या ड्रायव्हरला गाडी चालवताना कुठं पडला इजा झाली हात मोडला पाय मोडला तर त्या अधिकृत नोंदणीकृत ड्रायव्हरला आपण 15,000 रुपयाची मदत आपल्या संघटनेतर्फे करायची. आणि हा नाद 10 वर्ष नाना तुम्ही आम्ही बघितलंय. ह्या रस्त्यानं पळा त्या रस्त्यानं पळा 4ला बैल भरा 7ला घरी या. ह्या अडचणी ज्या सर्वसामान्य बैल मालकांनी त्याची कॅपॅसिटी नसताना सुद्धा माझा देशी गोवंश जतन केला संगोपन केला संवर्धन केलं. जो देशी गोवंश जपला त्यानं त्याच्या दारात सगळीच सक्षम नाही तुमच्या माझ्यासारखी काही गरीब पण आहेत. पण त्या लोकांनी त्या काळातही नाद टिकवला. जर त्या बैल मालकाचा बैल जसा आता कडेगाव तालुक्यातला तो माऊली बैल गेला गरीब बिचारा तर त्या मालकाची एवढी आता परिस्थिती नाही आजच्या काळात एक नवीन बैल घेण्याची. पण त्याला एक लहान वासरू घेऊन त्याचा नाद आजारावर ठेवावा चिरंतर ठेवावा म्हणून एक 10 ते 15,000 रुपयाची मदत आपण आपल्या संघटनेतर्फे करायची. आणि जर संघटनेच्या एखादा पदाधिकारी किंवा ड्रायव्हर जर मैदानात असेल गाड्या बाहेर जातात दुर्दैवी घटना घडते एखादा जर सर्वसामान्य बैलगाडी मालक किंवा ड्रायव्हर अपघातात मृत्यू पडला तर त्याला जर 2 मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणाचा 10वी ते 12वी पर्यंतचा खर्च या अखिल भारतीय संघटनेने करायचा. ह्यासाठी माझे ते 500 रुपये घेतले होते. आणि जर विलास देशमुखला ह्यातनं पैसेच कमवायचे असते पैसे खायचे असते आपला हेतू साध्य करायचा असता तर विलास देशमुखनं माझ्या 4 सहकार्यांचे नंबर दिले असते आणि ह्याच्यावर तुम्ही तुमचे पैसे मारा तुमची नावं सांगा तुमचं नाव पाठवा नोंदण्या तुमच्या करून घेतो. नाना तुमचा वाळवा तालुका आहे तुम्हाला माहिती आहे का बैलवाले किती तिथं सांगा मला एक आकडा असतील किती जण नोंदणी करणार तुम्हाला माहिती आहेत का. 100 लोक असतील. संतोष शेठ मोडक तुमचा तालुका हवेली तालुका कुठल्या पोसरलेला आहे तुमच्याकडे माहिती आहे का किती नोंदण्या होतील तुमच्या. जर तुमच्या इथनं 200 लोकांनी नोंदणी केली असेल मी जर तुम्हाला सांगितलं 180च केली मी माझ्याकडे डायरेक्ट पैसे घेतले असते सांगितलं असतं 180 जणांची नोंदणी तुम्ही काय ते 180 जणांना विचारा गेला असता का तुम्ही नोंदणी केली. अरे पैसे खाणं हा माझा हेतूच नाही किंवा ही माझी परंपराच नाही किंवा मला ज्या गुरूंनी संस्कार दिलेत
पैलवानकी क्षेत्रातले दत्ता भाऊ आहेत, सुभाष तात्या आहेत, उदयदात आहेत, आनंद आप्पा आहेत. ह्या लोकांनी जे संस्कार दिलेत किंवा बैलगाडी क्षेत्रात आबासारखे देव माणसाला जे संस्कार दिलेत आणि जे प्रेम तुम्ही माझ्यावर दाखवले आजपर्यंत घरी बसून मुख्यमंत्र्याचा आदेश मुकट आवडते, पण हे बैलगाडी क्षेत्रात मी काय कमावलं तर मी घरी असलो ना, घरी इथनं फोनवर सांगितलं ना तर माईकवर हे समालोचक माईकवर आपला फोन जोडतात माझा आणि मी जर निर्णय दिला ना ती 3 नंबर तासावली गाडी लागली बास बैल मालक ही ऐकतो, हे कमावलंय. आणि हे चिरंतर ठेवायसाठी तुमच्या 1 रुपयाची जबाबदारी घ्यावी लागेल देशमुखची. असं तुम्ही दरवर्षी पुढच्या वर्षी वर्धापन दिनाला आपण सगळा लेखाजोखा मांडणार आहे की आपल्याकडे किती रक्कम जमा झाली, किती खर्च केला, त्याचा आढावा मी देणार आहे. आणि हा मला मी देणं तुम्हाला 100% लागतो का, तर हा तुमच्या कष्टाचा पैसा आहे, तुमच्या घामाचा पैसा आहे, तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या पोटाला चिमटा घेऊन दिलेला पैसा आहे. ह्याचा गैरवापर होणार नाही. ह्याच्या अगोदर काय झालं माहित नाही, ह्याच्या अगोदरची कोण लोक माहित नाही मला, पण ज्या लोकांच्या बरोबर मी संघटित होऊन काम करतोय ना ही लोक दुखल्या तांदळा एवढी पारदर्शक आहेत. आणि त्यामुळं तुमच्या सगळ्या गोष्टींचं 100% खात्रीशीर निवारण होणार का तर होणार. राहिला मुद्दा काल परवाचा, नानांनी आता सांगितलंय, एक तर तुम्ही गेले 15 दिवस अनेक बैल मालक बिचारी रडले, नाना रेकॉर्डिंग आहे माझ्या फोनवर. ही व्यक्ती अमरावतीवरून आली, उठा योगेश शेठ जरा तुमची ओळख होत्या, अमरावतीवरून एसटीने आल्यात. हे योगेश शेठ असले कशासाठी, आजच्या मीटिंग साठी आल्यात फक्त, अमरावतीचे बैलगाडी मालक आहेत. ही व्यक्ती रडली, अशी अनेक लोक रडली. पहिलवान आम्ही नाद बंद करतो. अरे माझा हेतू तुमचा नाद बंद करायचा नाही. मी कशासाठी थांबलो होतो की अनावधानानं, शेवट मी बी माणूस आहे, मी एक तर फौजी दुसरं पैलवान आहे, मी तर डबल हायपर होतो. मग एखाद्या दिवशी अनावधानानं माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडू नये म्हणून मी थांबलो होतो. मी पळपुटाने मी पळणार नाही. काही लोकांना वाटत होतं ना हा गेला का खरंच गेला. मी मैदान सोडून नाही पळालो, मी माझी बैल नाही विकली. मी सांगितलं होतं मी मैदानात राहणार, मी हा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा सदस्य म्हणून राहणार, मी मागे सरणार नाही किंवा मला कोणासारखी नौटंकी करायची सवय नाही. मी नौटंकीतला माणूस नाही. परवाचा आजपर्यंत ज्या लोकांनी मला बोलवलं, मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, त्या लोकांच्या मैदानाला दत्ताभाऊ मी 100% पोहोचण्याचा प्रयत्न केला. 10-20% कुणाच्या पोचलो नसेल. पहाटे 6ला उठून पोहोचण्याचा प्रयत्न केला. परवा दिवशी आता मला चिरंजीव तिथे कडेगाव तालुक्याला कुस्त्या होत्या त्याच्या ग्रिकोच्या, तो कोल्हापूरला तालमी ते कॉस्ट्युम राहिले कोल्हापुरात. आता म्हणलं कॉस्ट्युम काय करायचं, म्हणलं कुणाच तरी घेऊ. आमच्या मोठ्या मेहण्याची कन्या खेळती, चांगली गोष्टी करते नंदिनी, तर म्हणलं तिचे कॉस्ट्युम मागू. तो त्याला पहिल्यापासून सवय की आपल्या वस्तू आपल्यापाशी पाहिजेत कुस्तीला जाताना. आमच्या शिवानं सांगितलं 2 मिनिटात, दुनियासाठी आपण 150 किलोमीटर लांब जातो ना, इथलं गाडी काढा सातारला जाऊ आणि 1000 रुपये पोरासाठी घालावे तुम्हाला दुखतंय का, त्याला कॉस्ट्युम नवीन आणू. आम्ही नवीन कॉस्ट्युम आणल्या. म्हणजे मी माझ्या पोरा बाळांपेक्षा ह्याच्यापेक्षा माझ्या कुटुंबापेक्षा तुम्हाला जास्त वेळ देतोय. माझा एकच हेतोय, माझ्या गोरगरीब गाडी मालकावर अन्याय कुठं नाही झाला पाहिजे. माझी आणि आप्पांची वादावाद झाली, माझी आणि जीवन कुठे, जीवनची 2-3 वेळा वादावाद झाली. जीवनचा मनात संभ्रम निर्माण झाला सोनेरा केसरीच्या मैदानात. 3 दिवसांना व्हिडिओ आले, तुम्हाला सगळ्यांना टाकली नवीन. अरे मी ज्या वेळेस तो निकाल थांबवला होता माहिती का, पहिलेच देत होते, मला पलीकडून अर्जुनचा पाय दिसत होता म्हणून मी निकाल थांबवायला लावला नाही. दोन्ही अँगलला बघा निकाल द्या. पण ज्यावेळेस आपण पारदर्शकरित्या तो निकाल बघत होतो त्यावेळेस तो पाय पलीकडे बैलाचे 2 उड्या गेलेत हे आमच्या निदर्शनास आलं. राहुल दादा नाही, काल राहुल दादा आणि त्यांच्या बंधूंनी बघितलं. जीवन नाही वाटत होतं की ते स्पष्ट होत नव्हतं. आता जसं आबांनी सांगितलं की क्लिअरिटी पाहिजे, त्याचं कारण हे की ते स्पष्ट होत नव्हतं. जीवनला वाटलं माझ्यावर अन्याय होतो. जीवन त्या दिवशी रागावला, इतका रागावला की पैलवान माझ्यावर अन्याय करतात. पण 2 दिवसानं व्हिडिओ ज्यावेळी ड्रोनची आली तेव्हा त्याला ते मान्य झालं. माझा हेतू कुणा अन्याय करण्याचा नाही. मी माझी स्वतःची गाडी असली तरी तेच आणि इतरांची असली तरी तेच, जे खरं आहे ते खरं. फक्त आता तुम्ही सगळेजण माझ्यावर आतोनात प्रेम करून इथपर्यंत आला. या वरिष्ठांनी गेल्या 10-15 दिवसात असा एकही दिवस नाही की 1-2 मला फोन नाहीत किंवा ज्या तालुका कमिट्या आमच्या रोहित यादव सर, आबा मदने आणि आदित्य प्रवीण सोडकर, संतोष मोडक ह्या किंवा पाटणवाले आलेत, आमचे पलूसवाले आलेत, ह्यांनी लीड घेतलं की आम्ही राजीनामा देतो. हे मला त्या दिवशीच सांगत होते, अरे राजीनामा देऊ नका.
लोकांना हेच पाहिजे की ही संघटना थांबायला पाहिजे. आणि तुम्ही जर एवढ्या हलक्या काळजाचं झालं तर त्यांचा हेतू साध्य होईल. अनेकांचे स्टेटस बघा, अनेकांचे स्टेटस बघा. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, जी रोज स्टेटस टाकते तुम्हाला माहितीये, अरे आम्ही स्टेटसवाली माणसं नाही, आम्ही स्टेटस ठेवत नाही, आम्ही डायलॉग टाकत नाही, पण आम्ही जनतेत उभं राहून माईक घेऊन बोलतो. आम्ही ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणजे स्टेटस आहे. तुमचं जी काही स्टेटस होतं गेले 20 वर्ष तुम्ही करताय, तुम्ही काय साध्य केलं, काय कमावलं, काय गमावलं ह्याचं आत्मचिंतन करा. आणि तुम्ही ज्या बिनबोललेली संघटना किंवा स्वयंघोषित संघटना म्हणत होता, अरे ते रजिस्टर करून आज ह्या बैल मालकासाठी उभी आहे, त्या मग तुमच्या मागे कोण येत नाही. आणि ज्या वेळेस त्यांच्या मागे कोण जाईना, त्यांची पोटाची खळगी भरणार, त्यावेळेस अशा कुरघोडी करायच्या. पण आबा ज्यावेळेस अशा कुरघोड्या व्हायला लागतात आणि ज्यावेळेस एखादा माणूस म्हणतो, भले तो तुमच्या तालुक्यातला असू द्या अण्णा आणि आप्पा, तुम्हाला ही परखड भूमिका घ्यावी लागतील. आणि तुम्ही हे म्हणू नका मी कुठल्या पदावर नाही. जसं अजून आपल्याला मोठी मिटिंग घेऊन, महाराष्ट्राची मिटिंग घेऊन जिल्ह्याच्या बॉड्या घोषित करायच्या. आज तालुका जिल्हाध्यक्ष आपले तात्या बी आहेत, तुम्ही जिल्ह्याच्या बॉडीवर आहे, तुम्ही राज्याच्या बॉडीवर आहे, हे सगळे झालंय. पण आबांना माहितीये की वेळ मिळत नव्हता आपली फायनल मिटिंग घ्यायला एक महाराष्ट्राची. तर सगळ्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि त्या जबाबदाऱ्या पार पडत असताना जर असा एखादा कोण म्हणत असेल तर माझी एक विनंती संघटनेच्या वरिष्ठांना, त्याला कमिटीत आपल्या घेऊ नका. ज्याला संघटनेचे मान्य नसेल ना, तो असाही नासकाय तसाही नासकाय. त्यानं हित राहून 4 अजून कांदे नासकी करण्यापेक्षा, 4 लोक फोडण्यापेक्षा त्याला बाजूला करून टाका, त्याला खड्यासारखा उचलून बाहेर करा. असा बी तो आपला विरोधक आणि तसा विरोधक. मग काय आपल्याला त्याला हित ठेवून फितूर होण्यापेक्षा त्याला बाहेरच काढून टाकू ना, नको तो आपल्यात. आणि तसल्या लोकांचं रजिस्ट्रेशनही मी करणार नाही. पण ज्या तळमळीनं तुम्ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी इथं आला, त्याबद्दल प्रथमतः तुम्हाला सर्वांना दंडवत घालतो, तुमच्या समोर नतमस्तक होतो. मी एवढा मोठा नाही की तुम्ही माझ्या पैसे विनंती कराव्यात आणि मी त्या गोष्टीला कुठं दुजोरा द्यावा. जशा पद्धतीने आता नानांनी सांगितलं की संबंधित व्यक्ती त्याची बाईट किंवा त्याचं म्हणणं ग्रुपवर मांडतोय, त्याची बाईट तो त्याच्या ह्याच्यानं मांडल. मी माझी एक बाईट देऊन त्यानंतर आपलं आजपासून, जसं आज तुम्ही आलाय तालुका संघटनालयात, सर्वसामान्य बैलगाडी मालकापर्यंत पोहोचावं म्हणून त्याची बाईट पडली की माझी बाईट मी दत्ताभाऊ या पद्धतीने देतो. आणि मी तुमच्या सर्वांच्या बरोबर या संघटनेत एकरूप होतो. आणि आपण तालुका कमिटीचे पैसे काढले होते की सभासद नोंदणीचे 3-4 तालुक्यांनी माझ्याकडे जमा केले होते, समालोचकांनी जमा केले होते, मी त्यांचे रिटर्न केले. मी म्हटलं ज्या समालोचकांच्या पासून हा विषय झालाय की तुमचे रिटर्न घ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा आणि इथून पुढे अडचण आल्यावर मला सांगू नका. पण एक सांगतो, मी परकड जरी बोललो असेल तर वेळेप्रसंगी ज्यावेळेस तुम्हाला मदत तुम्ही माझ्याकडे मागितली त्यावेळेस तुमच्यासाठी खंबीरपणे उभा राहिलो. मी माझं परकड माझे वक्तृत्व असलं तरी तितकंही प्रेम मी लोकांच्यावर करतो. त्यामुळं इथून पुढे युट्यूब संघटना असेल, झेंडा संघटना असेल, समालोचक संघटना असेल, ड्रायव्हर संघटना असेल, या सगळ्या ह्या अखिल भारतीय संघटनेच्या आधिपत्याखालीच राहतील. आणि इथून पुढे त्यांना सगळे नियम, सगळ्या अटी या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मान्य करावे लागतील. आणि जे पदाधिकारी तात्या त्या दिवशी होते, तुम्हाला जर एखाद्या संघटनेच्या एखाद्या विचारधारेच्या लोकांच्या बरोबर काम करायचं असेल तर तुम्हाला आम्ही अडवणार नाही. पण जर तुम्हाला ह्या संघटनेत राहायचं असेल तर तुम्हाला कायमस्वरूपी सदस्यत्व ह्या संघटनेचं स्वीकारावं लागेल. मग तुम्ही म्हणाल आज दत्ताभाऊंच्या बरोबर जातो, मग उद्या MM नानांनी तिथं गट्टू फायनल घेतले असू दे की जातो पुकाराय, तसलं चालणार नाही. तुम्हाला जर पटत असलं तर आमच्या बरोबर राहा. 500 नाही, 50 नाही, 5 असू द्या, त्या 5 साठी लढत राहू. पण ती 5 कट्टर पाहिजेत. नाहीतर उगाच 500 बरोबर आहेत आणि 250 आज इकडे उद्या तिकडे, त्यातले काय आम्हाला नको. कारण की त्याचा नाहक त्रास आम्हाला होतोय. आणि तो त्रास म्हणून आजपासून तुम्हाला जर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची रूपरेषा, तिचं कामकाज, तिची नियमावली पडत असेल तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या लोकांनी इतर कोणत्याही संघटनेबरोबर राहायचं नाही. हे माझं स्पष्ट या सर्वांच्या वरिष्ठांसमोर स्पष्ट मत आहे. आणि जे काय नियम अटी आहेत इथून पुढं ज्या कुठे तालुक्यात काय अडचणी येतील, आम्ही युवा पदाधिकारी एक तांत्रिक कमिटी आहे आमची, त्याची घोषणा करायची. आमचा राहुल पहलवान इथे, आम्ही एक युवा पदाधिकाऱ्यांची कमिटी आम्ही केलेली आहे. का
तर ज्या ठिकाणी तालुका कमिटीचे काही 4-2 लोक असतात, समजा एखाद्या तालुक्यात आता संतोष शिवतारेंसारखे आमचे पदाधिकारी आहेत, थोडे सॉफ्ट भूमिकेतले, ते बरकड बोलू शकत नाही, त्या ठिकाणी युवा कमिटीचा पदाधिकारी जर असेल तरी तो त्या मैदानाला हँडल करेल. ह्यासाठी युवा पदाधिकारी आणि तालुका संघटना, आणि ज्या वेळेस निर्णय चुकतो त्या तुम्ही मागाशी मुद्दा मांडला विकास सरांनी की थर्ड अंपायरला आम्हाला घ्यायचं नाही, तुमचे सारखे लागे बंद प्रत्येक वेळेस मालकाशी कुणाचेच नाहीत. मग तुमची जबाबदारी, थोड्याशा जबाबदारी तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. थर्ड अंपायरचा निर्णय हा अखिल भारतीय बैलगाडी तालुका संघटना, आयोजक कमिटी, युवा पदाधिकारी असले तर ते आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून घ्यायचे. भले अर्धा तास जाऊ द्या, दोन्ही अँगल चेक करा, पण तो योग्यच निर्णय द्या. ज्या त्या ठिकाणी आबांची गाडी आहे म्हणून त्यांना सॉफ्ट करणं, तात्यांची गाडी आहे म्हणून त्यांना सॉफ्ट करणं, मांगडे तात्यांच्या पशी येत्या घाटात जेवायला जायचं म्हणून त्यांना सॉफ्ट करणं, असलं काय करू नका. भले एखाद्या गरिबानं तुम्हाला चहा पाजलेला असेल, पण बारीक मोठा हा भेदभाव बंद करा ह्या क्षेत्रात, तर हे क्षेत्र टिकल. हे क्षेत्र टिकवण्याची जबाबदारी ह्या संघटनेबरोबर तुम्हाला सगळ्यांची आहे. मी तुमची आता नाना तुम्ही म्हणलं तसं जशी बाईट झाल्यानंतर माझी बाईट देतो, तुम्ही सगळेजण इथं आलात त्याबद्दल मी माझ्या वाई तालुक्यातील तमाम बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आणि मी आमचे वरिष्ठ बैलगाडी मालक आभार वगैरे आणि आमचा बंधू पप्पू जायगुडे यांना विनंती करतो की अखिल भारतीय बैलगाडी संघटना सर्व वरिष्ठांच्या वतीनं आताच माझी गणेश तांब्याची चर्चा झाली, जे काय माझ्याकडून घडले किंवा माझ्या कमिटीकडे मालकाने काय केलेलं टाकलेलं त्याबद्दल मी अखिल भारतीय संघटनेची आबांनी आताच सांगितलंय की संघटनेची सभासद नोंदणी झाली, त्याची लवकरात लवकर लिस्ट आणि ती रक्कम तालुका कमिटीने जमा करा. आपल्याला त्यांचं सभासद नोंदणी करून घ्यायची आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व बैलमालकांच्या वतीनं आबांचा सत्कार आबा डोंगरे आणि पप्पू जायगुडे करतील.